नमस्कार मित्रांनो, मी रोहन स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण चाललोय महाराष्ट्रामधील सगळ्यात खतरनाक ठिकाणी. त्याचं नाव आहे लिमटुंगी. हे महाराष्ट्रामधील सगळ्यात वाळवंटीत असा प्रदेश पडतो. राजस्थान प्रकारे येथे देखील असं वाळवंट म्हणजे पूर्णपणे दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला बिना पाणी बिना जेवण या प्रकारे आपण कसं काय जिवंत राहू शकतो हे मी आपल्याला दाखवणार आहे. तर चला आपल्यासोबत नमस्कार मंडळी, आता आपण इथं पोहोचलेलो आहे, परंतु प्रचंड ऊन म्हणजे हे सहन करण्यासारखं नाही, इतकं प्रचंड ऊन टेम्परेचर आपल्याकडं आहे. आपल्यासोबत आपली टीमसुद्धा आहे. आपली टीम दाखवतो. आपला कॅमेरामॅन सुद्धा आहे. त्यांची सुद्धा गरज आपल्याला भासू शकते. आपण पाहू शकता प्रचंड एका माणसाचं सुद्धा इथं ठिकाण नाही आणि त्याचप्रमाणे पक्षी प्राणी कोणी इथे दिसत नाही. या पाण्याचा सुद्धा एक थेंब इथं आपल्याला मिळू शकत नाही. मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी प्राण्यांचा देखील वास आहे. कारण ही बघा, प्राण्यांची इथं विष्ट आहे, परंतु पाण्याच्या शोधात प्राणी आपल्या त्या डोंगराच्या पलीकडे पाणी असण्याची शक्यता असू शकते आपल्याला, कारण त्या ठिकाणी पाणी असू शकतं. तर आपण आता त्या दिशेने चाललेलो आहोत, कारण आपल्याला सुद्धा पाण्याची गरज आहे भरपूर. तर चला मग आपल्यासोबत चला. हे ठिकाण जरी आत्ता आपल्याला अशा शांत स्वरूपाचे जरी वाटत असले, तर या ठिकाणी वातावरण कधीही बदलू शकते याचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण ही जेवढी शांत जागा दिसते त्याचप्रमाणे ते वादळ मोठ्या प्रमाणामध्ये येत राहतात. याच्यावरून आपल्याला अंदाज येतोच प्रचंड कसला उन्हाळा इथं असू शकतो. याच्यावरून आपल्याला आपण हे पाहू शकतो दृश्य की इथं प्राणी सुद्धा जिवंत राहू शकत नाही, तर माणसाचं काय. या ठिकाणी जे आपल्याला दगड पाहायला मिळतात हा पूर्णपणे काळा पाषाण असा समजला जातो. हा ज्वालामुखीच्या उद्रेकाने बनलेला असा हा पाषाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपणाला पाहायला मिळून येतो. तसेच इथली परिस्थिती कशी असू शकते हे सुद्धा आपल्याला यावरून समजून जाते.
तर आपल्याला काहीतरी घोरपड वगैरे खाण्यासाठी मिळते का भाऊ? आपण विदाऊट खाणं आपण हे आपला प्रयत्न राहणार आहे शूट करायचा. तर पाहू काय आहे का नाही. ओके, आपल्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे. चला, पाणी आपल्याला महत्त्वाचं आहे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पाणी. शरीराला पाण्याची भरपूर गरज आहे. त्याची तर आपल्याला काहीतरी पाळताना दिसलं. शेट, आज काय खरं आहे मला काय वाटत नाही. कारण आज आपलं बॅडलूक सुद्धा इतकं चालू आहे. खाणं नाही, अन्न नाही, पाणी नाही, प्रचंड जास्त ऊन.